नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच घरामध्ये मुलांना पालेभाज्या आवडत नसतात, पण ह्याच पालेभाज्या जर त्यांना पराठ्याच्या स्वरूपात करून दिल्या तर ते नक्कीच खातील. म्हणूनच आज मी तुम्हाला एकदम मऊ आणि खुसखुशीत असा स्वादिष्ट मेथी आलू पराठा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा हे दाखवणार आहे. इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. एक मेथीची जुडी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये थोडे कोथिंबीरची पानंही घातलेली आहेत. फक्त पानं घ्यायची आहेत मेथीच्या आणि कोथिंबीरच्या. तर हे सर्व छान एकदम बारीक चॉप करायचं आहे. आता एका परातीमध्ये मी सर्वप्रथम बटाटे किसून घेत आहे. नेहमी किसूनच घ्यायचे, कुस्करून घ्यायचे नाहीत. किसून घेतल्यानंतर त्यामध्ये मी ही मेथीची भाजी टाकलेली आहे. आता मी हिरवी मिरची आणि लसणाचं बारीक वाटण करत आहे. एकदम बारीक वाटण करायचं आहे, त्यासाठी थोडं पाणी घालून वाटण केलेलं आहे. त्याचबरोबर ओवा हातावर चोळून टाकलेला आहे. त्याच्यासोबत काही कोरडे मसाले मी इथे घालणार आहे. 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर. तुम्हाला हवे तसे त्यानुसार तुम्ही मिरची पावडर, हिरव्या मिरच्या टाकू शकता, कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. त्याचबरोबर ह्या वाटीच्या साहाय्याने मी 4 वाट्या गव्हाचे पीठ ह्यामध्ये टाकत आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. अर्धी वाटी चण्याचे पीठ टाकलेले आहे. त्याचबरोबर 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे. थंड तेलाचं मोहन टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. दही 3 ते 4 चमचे टाकलेले आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नका टाकू. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप टाकले तरीही चालेल. अशा प्रकारे सर्व साहित्य टाकून झालेले आहे. हे सर्व साहित्य आता आपल्याला छानपैकी मळायचं आहे. एक छान गोळा करायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी मी यासाठी वापरणार आहे. त्यानंतर जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला एकदम चपातीला जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं तेल घेऊन आपल्याला हा गोळा एकत्रित असा गोळा तयार करून ठेवायचा आहे एका डब्यामध्ये आणि 10 मिनटं पीठ भिजायला ठेवायचं आहे. आता आपण पराठे तयार करणार आहोत. आता हे पीठ आपलं 10 मिनटं झालेलं आहे, छान भिजलेलं आहे. आता तेलाचा हात घेऊन मी एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि पराठे बनवणार आहे. पराठे कोणत्याही शेपमध्ये बनवू शकतो, गोल, त्रिकोणी, चौकोनी. आता मी ते गोल पराठा करत आहे. आपण बटाटासुद्धा किसून घेतलेला आहे आणि पालेभाजीच्या फक्त पानं घेतलेली असल्यामुळे आपल्याला जितकं पातळ लाटता येईल तेवढं लाटता येतो. बघा मस्तपैकी पातळ, जितका पातळ लाटता येईल तेवढा लाटता येतो. पातळ पराठे खायलासुद्धा छान लागतात. अशा प्रकारे मी हा पराठा माझा लाटून झालेला आहे. आता मी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून हा पराठा शेकणार आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा, अमूल बटरचा वापर करू शकता, जशी तुमची आवड असेल त्यानुसार. मी ते तेल लावून पराठे शेकत आहे. बघा छानपैकी आपल्याला मध्यम टू मीडियम गॅसवरती पराठा शेकायचा आहे आणि सतत उलटत राहायचं आहे. जास्त वेळ तव्यावर ठेवायचा नाही, म्हणजे नरम राहतात पराठे. आता मी दुसऱ्या शेपचा पराठा बनवत आहे. आता थोडीशी पोळी लाटल्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे. जशी आपण घडीची पोळी करतो ना तसंच सेम करायचं आहे. फक्त शेप गोल नाही करायचा, त्रिकोणी आला पाहिजे. त्याचे जे 3 कोन आहेत तिकडेच लाटत राहायचं आहे, त्यामुळे आपला शेप बरोबर त्रिकोणी येतो. आणि आता हा त्रिकोणी पराठासुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडून बाजूने शेकायचा आहे. मस्तपैकी आपण मध्ये तेल लावल्यामुळे हा पराठा थोडासा मध्ये फुगत चाललेला आहे. तोही खायला छान लागतो, खरपूस लागतो. बघा छानपैकी मी पराठा भाजलेला आहे. अशा प्रकारे पातळ पराठे पण छान लागतात आणि खरपूस थोडेसे जाडे असणारे पराठेसुद्धा खायला चवीला लागतात आणि खूप वेळ मऊ राहतात हे पराठे.
हे पराठे तुम्ही लोण्याबरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीबरोबर खाऊ शकता, टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.